वर्धा जिल्ह्यातील अलीपूर या ग्रामीण भागातील युवती खुशी विजयराव जयस्वाल हिने क्लिनिकल भ्रूणशास्त्र व पुनर्प्राप्ती या विषयांमध्ये MS ही पदवी प्राप्त केली आहे। तिने लीड्स युनिव्हर्सिटी इंग्लंड UK येथे पदवी मिळवली आहे। ग्रामीण भागातील युवती सुद्धा आता परिश्रम करून कोणतेही ध्येय गाठू शकते अशी खुशीने पदवी मिळाल्यानंतर सांगितले। खुशी ही मुलींकरता आदर्श ठरली आहे। तिने इंग्लंड येथे बाहेर देशात जाऊन गावाचे व शहराचे नाव उंचाविले व पदवी प्राप्त केली आहे। त्याबाबत अलीपूर गावातील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे, माजी उपसरपंच वसंतराव कडवे, ॲडव्होकेट गोपाल कापसे, माजी सरपंच माणिकराव कलोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य काळे, कैलासराव घोडे, माजी सरपंच नितीन चंदनखेडे, माजी जिल्हाध्यक्ष नाना ढगे यांच्यासह अनेकांनी खुशीचे अभिनंदन केले आहे। खुशीने आपल्या यशाचे श्रेय आई व वडिलांना तसेच शिक्षकांना दिले आहे। खुशी ही माझी मुलगी आहे, लहान मुलगी आहे। खुशीचं प्राथमिक शिक्षण तसं अलीपूरला झालं आहे। त्याच्यानंतर इंग्लिश मीडियमचं शिक्षण घेण्याकरिता ती हिंगणघाटला 10वीपर्यंत शिकली। त्याच्यानंतर 11वी ते 12वी नागपूरला केलं। त्याच दरम्यान खुशीचं डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण नीटमध्ये कमी स्कोर मिळाल्यामुळं तिनं डॉक्टरचा मार्ग वगळून BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये LAD कॉलेजला ॲडमिशन घेतली। म्हणजे तेच डॉक्टर तेच इंजिनियर होण्यापेक्षा तिनं वेगळा मार्ग निवडला आणि BSc मायक्रोबायोलॉजी झाली ती। त्याच्यानंतर ते विदेशमध्ये म्हणजे बाहेर देशात जाण्याकरता जी परीक्षा राहते IELTS ती तिने पासआउट केली। त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीच्या चॉईसमध्ये तिला UKची लीड्स युनिव्हर्सिटी जी जगामध्ये टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीच्या लिस्टमध्ये आहे ती मिळाली। त्याच्यानंतर तिने तिच्या मेहनतीनं चांगला स्कोअर केला आणि प्रावीण्यामध्ये MS ही पदवी तिने प्राप्त केली। त्याच हिशोबाने तो कालचा जो दीक्षांत समारंभ झाला त्यामध्ये तिला पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आणि ही सगळं जी तिची उन्नती झाली ही सगळं शिक्षकांचं तिचे जे शिक्षक आहे त्यांच्या योग्य मार्गदर्शन, मित्रमंडळीचं मार्गदर्शन असं सगळं मिळून तिने हे प्रावीण्य प्राप्त किया। जो भी उसने पाई उसकी मेहनत से पाई है। वैसे शुरुआत उसकी अलीपुर में हुई, KGs में यहाँ पे अलीपुर में पढ़ती थी पहले। फिर यहाँ से हिंगणघाट 10वीं तक की पढ़ाई करी, 11वीं 12वीं नागपुर में करी। BSc माइक्रोबायोलॉजी में उसने एडमिशन ली, फिर LAD कॉलेज में। वहाँ पे उसको क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी का एक सामान्य स्तर पे अगर देखें तो IVF जो रहता है, टेस्ट ट्यूब बेबीज़ जो बनाए जाते हैं या जो माता पिता बच्चों के लिए तरसते हैं उनके लिए जो एक वरदान साबित हुआ है IVF, उसमें उसने मास्टर्स करी है। और अपनी मेहनत से जो जितना कर सकती थी उतनी कोशिश करी। आज वो मेरिट है वहाँ के डिग्री के हिसाब से। और बस जो भी है भगवान की बहुत कृपा बनी रही हम पर। जो भी वहाँ जाके वो जिस तरह से उसने मेहनत से अपने आप को साबित करी है, हम तो अभी खैर खुशी से फूले नहीं समा रहे। बाकी भगवान की और आप सब लोगों के आशीर्वाद से वो इस मुकाम तक पहुँची है। आगे भी अपना आशीर्वाद इसी तरह सब लोग बनाए रखें उस पर। नमस्कार। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा।